नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या भक्तिभावाने भरलेल्या चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा विषयावर, देवपूजा करताना लोक करत असलेल्या सर्वात मोठ्या चुकांबद्दल। मित्रांनो, आपण रोज देवपूजा करतो, मंत्र म्हणतो, दीप लावतो, फुलं अर्पण करतो, पण काही लोकांना देवपूजेचे फळ मिळत नाही। म्हणजेच त्यांचे मन जरी पूजा करत असलं तरी देव प्रसन्न होत नाहीत। त्याची कारणं आहेत। बहुतेक लोक ही एक छोटी पण मोठी चूक करतात। ही चूक म्हणजे मनातून भक्ती न ठेवता फक्त प्रात्यक्षिक स्वरूपात पूजा करणे। होय, अनेक लोक फक्त रूटीनसाठी पूजा करतात। आज तुला अर्पण करतो, उद्या तुला आठवड्यात भेट देतो, अशी मानसिकता असते। अशा स्थितीत देवाला फळ मिळत नाही। देवाला फक्त बाह्य क्रिया नव्हे, तर मन, श्रद्धा आणि भक्ती हवी असते। काही लोक फुलं, दीप, नैवेद्य ठेवतात, पण मनात ताण, राग, चिंता किंवा द्वेष असतो। अशा अवस्थेत पूजा करताना देवाला प्रसन्न करणे अशक्य असतं। देवपूजेची खरी ताकद म्हणजे मन, हृदय आणि श्रद्धेची शुद्धता। मित्रांनो, पूजा करताना ही पावलं पाळा। मन शांत करा, सर्व काम, चिंता बाजूला ठेवून फक्त देवाकडे लक्ष ठेवा। मनापासून श्रद्धा ठेवा, ज्या गोष्टी करतोय त्यामागे भक्ती असावी। केवळ रीतिरिवाजासाठी पूजा नाही, प्रत्येक क्रियेवर मन लावा। फुलं, दीप, पाणी, नैवेद्य अर्पण करताना मनात विचार करा, हे सर्व मी देवासाठी अर्पण करत आहे, देव प्रसन्न व्हावा। सकारात्मक विचार ठेवा, राग, द्वेष, ईर्ष्या, नकारात्मकता मनात ठेवू नका। फक्त प्रेम आणि श्रद्धा हवी। मनात अपेक्षा न ठेवा, देवपूजा करताना लगेच फळ अपेक्षा करू नका। देवाला प्रसन्न करणे म्हणजे आंतरिक शांती मिळवणे। नियमित पूजा, देवपूजा रोज किंवा ठराविक वेळा करा, पण मन शुद्ध ठेवणे महत्त्वाचं आहे। अनेक वेळा लोक म्हणतात, मी पूजा केली पण देव प्रसन्न नाही झाला। मित्रांनो, पूजा केल्यावर फळ मिळत नाही तेव्हा हे लक्षात घ्या, तुमच्या मनात भक्ती नाही होती। देवपूजेतील ही 99% लोक करतात अशी चूक, मन व्यग्र असणे, ताण, राग किंवा द्वेष ठेवणे, फक्त रीतिरिवाजासाठी पूजा करणे, हे सर्व देव प्रसन्न होण्याच्या मार्गात अडथळा आहेत। योग्य पूजा करण्याचा स्वच्छ आणि शांत वातावरण तयार करा। दीप आणि गंध प्रज्वलित करा, मन शांत करा, सर्व तणाव बाजूला ठेवा। फुलं, पाणी, नैवेद्य अर्पण करताना श्रद्धा ठेवा। मंत्र किंवा स्तोत्र मनापासून म्हणा। देवाकडे प्रेम आणि आदर ठेवा। मंत्र म्हणताना जास्त जोरात किंवा रुटीन म्हणून न म्हणता मन शुद्ध करून मनापासून बोलावे। ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपला आवडता मंत्र म्हणू शकता। अशा भक्तिपूर्ण पूजा केल्यास मन प्रसन्न होतं, घरात शांती आणि समाधान वाढतं, आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते। म्हणजेच देवपूजा म्हणजे फक्त कर्म नाही, तर मन, भावना आणि भक्ती यांचा संयोग आहे। जे लोक ही चूक करतात ते फक्त बाह्य पूजा करतात, मनात भक्ती नसते, त्यामुळे देव प्रसन्न होत नाहीत। पण जे भक्तिपूर्वक, श्रद्धेपूर्वक पूजा करतात त्यांना देवाकडून आशीर्वाद, संरक्षण आणि सुख प्राप्त होतं। मित्रांनो, देवपूजेमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा। मन शुद्ध ठेवा, भक्ती कायम ठेवा, ताण, राग, द्वेष न ठेवता फक्त श्रद्धा ठेवा। रोज किंवा नियमित पूजा करा, अपेक्षा न बाळगता प्रेमपूर्वक पूजा करा। ही छोटी पण महत्त्वाची चूक टाळल्यास देवपूजेमुळे आयुष्यात अपार सुख आणि शांती येते। शेवटी एक छोटा मंत्र म्हणा, पेक्षा जास्त ओम सर्वेश्वराय नमः, सर्वदेवताय नमः। भक्तिनिष्ठेने पूजा स्वीकारा। म्हणून मित्रांनो, देवपूजेत मन शुद्ध नाही, भक्ती नाही, तर फळ कधीही मिळणार नाही। चला तर मग, ही चूक अजिबात करू नका आणि भक्तिपूर्वक पूजा करा।